किल्ले विजयदुर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची राजधानी. वैभवशाली, प्रतिभावंत अशी अनेक बिरुदा ज्याच्यासमोर फिकी पडतील असा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत स्मारक. नमस्कार मित्रांनो, मी राज साळुंके बेंग राजगो या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. चला मग एक्सप्लोर करूया दख्खनच्या बड्या सत्ताधीशांचा मोहिमेचा ठिकाण किल्ले विजयदुर्ग. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर सुस्थितीत उभी असलेली एक सदर दिसता आणि ह्याच सदरेवर मराठा आरमाराची युद्धनीती ठरवली जात होती. महाराष्ट्रातल्या एकूण किल्ल्यांपैकी सर्वात जास्त तोफगोळ याच किल्ल्यावर उपलब्ध असा. त्याचमुळे विजयदुर्ग किल्ला ह्यो संशोधकांसाठी संशोधन केंद्र असा. तर मित्रांनो, ह्यो जो बुरुज आहे तटबंदी आहे ती राजा भोजच्या काळातली आहे आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यो जेव्हा किल्लो ताब्यात घेतल्यानी तेव्हा महाराजांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केल्यानी आणि तेव्हा 2 तटबंद्या एक्स्ट्रा बांधल्यानी आणि पाण्यात अजून एक तटबंदी बांधली आणि त्याच्यामुळे ह्यो किल्लो अजून बलाढ्य झाला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघोटन खाडीचा पुरेपूर उपयोग करून विजयदुर्गात मराठा आरमाराचा शिपयार्ड उभा केला. शिलाहार राजा भोज यांनी 11व्या शतकात ह्यो किल्लो बांधला. त्याच्यानंतर काही काळ ह्यो किल्लो बहमणी आणि आदिलशाहीच्या ताब्यात होतो. विजापूरकरांचो तर ह्यो अजिंक्य किल्लो मानलो जायचो. डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज या परकीय शत्रूंचो समुद्रावाटे स्वराज्यात निर्माण झालेलो धोको लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 रोजी या किल्ल्यावर आक्रमण केल्याने आणि ह्यो किल्लो स्वराज्यात आणलानी. आणि याच विजयदुर्ग किल्ल्यामुळे कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे पहिले सर्केल अर्थात ॲडमिरल बनले. ह्यो असा शहा बुर्जावरनं आपल्या रत्नागिरी जिल्हो निहाळता येतात. या बुर्जाचं वैशिष्ट्य असं असा की या बुर्जासमोरच समुद्रातली जी तटबंदी असा विजयदुर्ग किल्ल्याची ती ह्याच बुर्जासमोर असा आणि ब्रिटिशांची आणि पोर्तुगीजांची जी जहाजं होती त्या तटबंदीक लागून तुटत होती. आपली आरमाराची जी जहाजं होती ती उथळ पाण्यात इझिली सर्व्हाइव्ह करत होती. त्याच्यामुळे ह्या आपल्या आरमाराचा आणि आपल्या जहाजांचा वैशिष्ट्य होता. ह्या असा पाण्याचा तलाव आणि याच्यात पावसाचा पाणी साठवला जात होता. विजयदुर्ग किल्ल्यावरच्या प्रत्येक वास्तूचा बांधकाम करताना खूप बारकाईने विचार केलेलो असा. तर मित्रांनो, ह्या असा धान्य कोठा आणि या धान्य कोठाला किल्ल्यावर लागणारी हिंदी रसद होती ती इकडे साठवली जात होती आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे तांब्या दगडाचा. आणि या धान्य कोठारावरून अरबी समुद्राचो असो काहीसो नजारो असा. रायगड, राजगड, सिंहगड इतर भुईकोट फिरताना जी खंत मनाक शिवता तीच खंत विजयदुर्ग फिरताना वाटता. आपल्या राजान मुठभर मावळ्यांच्या कर्तृत्वावर ह्या सगळा स्वराज्य उभा केला आणि हे का आपल्याच स्वकीयाने सोडून लावला. ही जाणीवच मुळात प्रत्येक मराठी माणसाक अस्वस्थ करणारी असा. सध्या या विजयदुर्ग किल्ल्यावरचे काही बुरुज ढासळलेले असत आणि ह्या किल्ल्याची भारतीय पुरातत्व खात्यात पुन्हा सुधारणी करता आणि ही गोष्ट खरंच कौतुकास्पद असा. 1756 पर्यंत ह्यो किल्लो कान्होजींचे पुत्र संभाजी आणि तुळाजींच्या ताब्यात होतो आणि त्याच्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने 13 फेब्रुवारी 1756 रोजी या किल्ल्यावर आक्रमण केल्याने आणि ह्यो किल्लो मराठा आरमाराच्या ताब्यातून निघून गेलो आणि याच इंग्रज मराठा युद्धामुळे मराठ्यांचा समुद्रावरचा वर्चस्व संपुष्टात आला. याच दरम्यान इंग्रजांमध्ये आणि पेशव्यांमध्ये एक करार झालो होतो. याच करारानुसार ह्यो किल्लो पेशव्यांच्या ताब्यात जाणार होतो. परंतु शब्द पाळतील ते इंग्रज कसले. इंग्रजांनी नानासाहेब पेशव्यांका 7 ते 8 महिने झुलवत ठेवल्यानी आणि इथलो 12 लाखाचो खजिनो आणि 250 ते 300 तोफा घेऊन इंग्रजीकडून निघून गेले. प्रत्यक्षात पेशव्यांच्या ताब्यात जेव्हा किल्लो इलो तेव्हा पेशव्यांनी आनंदराव धुळपांका विजयदुर्ग प्रांत आणि विजयदुर्ग किल्ल्याची सुभेदारी बहाल केल्याने
तर मित्रांनो, ह्या किल्ल्याक 1000 वर्ष झाली आहेत आणि 1000 वर्षानंतर सुद्धा ह्यो किल्लो अरबी समुद्रासमोर कणखररित्या उभो असा. तर मित्रांनो, विजयदुर्ग किल्लो आणि आमचा ऐतिहासिक असा विजयदुर्ग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल माझा आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.